लाडक्या बहिणींनो, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही। आणि तुम्हाला मी सांगतो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही। पण या ठिकाणी पालकमंत्री महोदय, देशमुख मालक, आमदार साहेब, सगळ्यांना तुम्हाला माझी विनंती आहे, आता यापुढे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका। या लाडक्या बहिणीच्या भरोशावर पुन्हा एकदा तुम्हाला विजय मिळणार आहे। आणि विजय मिळाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा, लखपती दीदी। आपल्या मोदीजींनी लाडक्या बहिणींकरता लखपती दीदीचा कार्यक्रम दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये 50 लाख लाडक्या बहिणींना ऑलरेडी आम्ही लखपती दीदी केलाय। पुढच्या 4 महिन्यात हा आकडा 1 कोटीपर्यंत जाणार आहे। त्यामुळे यानंतर महानगरपालिकेत मेयर बसल्यानंतर जेव्हा जेव्हा सोलापूरला येईल, मी महापौरांना, नगरसेवकांना, आमदारांना, पालकमंत्र्यांना काय कामं झाली हे विचारीन, पण त्यात सगळ्यात पहिल्यांदा विचारीन कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा।